विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. चला आता बाकी नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय विदित नावाचा गोलंदाज. हाच तो विदित ज्याने गोलंदाजी देखील केली होती. अब्सोल्युटली गुड बॉलिंग विदितकडनं आपण पाहिलेत. पहिला गडी बाद होते, बाद झाला तो दीपक बोरा. फलको धावसंख्या लागला 7. 3 चेंडूचा खेळ झाला. पुन्हा एकदा केतन आपल्या षटकाला पहिला चेंडू हाताळताना बघायला मिळतोय. गुड बॉलिंग ट्रॅक अप्रॉक्सिमेट बॉलिंग बघायला मिळते. मी सुरुवातीच म्हटलं की हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो निश्चितच एक खूप अनुभवी गोलंदाज म्हणून त्याची आपण ख्याती पाहिलेत. असंख्य ठिकाणी सामना खेळला, असंख्य वेळा अपोल चिंचवड खेळताना बऱ्याच वेळा स्वतःच्या गोलंदाजीवर त्याने सामने जिंकून दिलं. त्यानंतर एक गाव एक संकल्पना आली आणि थोडंसं क्रिकेट कमी झालं आणि ती चूक प्रत्येकाने मान्य केलाय. शॉर्ट ऑफ पूल खेळायचा होता, फटका फसलाय आणि इथे गडी बाव हो झेल सुटला गेलाय. रनआउटचा मोका देखील घालवलाय आणि हा जीवदानाचा फायदा कसा उचलतील कौतुक तो येणारा वेळ सांगेल. काय सुंदर गोलंदाजी हाताळताना आस्किंग रेट आणि इकॉनॉमिकली गोलंदाजी आतापर्यंत जेव्हा जेव्हा पाहिलाय तेव्हा तेव्हा गोलंदाजाची गोलंदाजी अशा पद्धतीने बघायला मिळते. पकडो कॅच जितो मॅच, कॅचेस इन द मॅचेस ही मंत्र बघायला मिळतात. हिमांशूकडनं सोपा झेल सुटलाय. मला एकाने विचारलं की दीपक भाऊ झेल का सुटतात, तर मी सांगितलं की हल्लीची मुलं प्रॅक्टिसच करत नाहीये. हा चेंडू थोडासा वेगळ्या धाटीचा तुम्हाला बघायला मिळतो. 70-70चा हा चेंडू. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज बघायला मिळतो केतन. परफेक्ट टायमिंग, जागा बघितला आणि चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा की नाही बघायचं नाही. आता पोहोचते 4 धावांची धावसंख्या होती ती 12 धावा या फरकाने. 12च्या 12 धावा जर निघाल्यात त्या महेशाने काढल्यात. पहिला षटकार मारला, मग सिंगल काढला, मग तिथे बाकी 1 धाव एक निघाली आणि आता 4 धावा बघायचा. 11 धावा एकंदरीत 12 झाल्यात. 12 धावा झाल्यात. आता बघूया कोणता गोलंदाज येतोय. प्रत्येक दिवशी 5 सामने खेळले जातील. इकडे बघत आहात तर दोन्ही सगळे एक पहिला सामना जिंकला आणि त्याच्यामध्ये आपण त्यांचा राऊंड खेळू. एका साईडला MK ब्रदर्स विरुद्ध एका साईडला 12 धावा. 7-7 सगळ्या मॅच 7 ओव्हरच्या टोटली सगळ्या मॅच ह्या 7-7 षटकाच्या असणारच आहेत आणि होतील नो डाऊट. याच्यानंतर 2 सामने आहेत. संध्याकाळी 6:40 पर्यंत उजेड होतोय. सध्या थोडा मोठासा दिवस झालाय आपल्याला वाढताना बघायला मिळतोय. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो जयेश नावाचा गोलंदाज आणि समोर ज्याला जीवदान मिळालाय तो कौस्तुभ नावाचा फलंदाज बघायला मिळतोय. विदित अब्सोल्युटली गुड ऑलराऊंडर हा विदित तुम्हाला पाहायला मिळतोय. खरोखरच आमच्या असंख्य प्रेम केलं महिलांचं मनापासून मी इथे खरोखरच त्यांचं आभार न मानता त्याचं कौतुक करेल. ज्या पद्धतीने प्रतिसाद तुम्ही आम्हाला उद्घाटनासाठी दिला आणि ज्या पद्धतीने या स्पर्धेसाठी तुम्ही अवतरतून प्रेम करून प्रत्येक सामना बघण्यासाठी ओझरून येतात त्याबद्दल महिला मंडळाचं मनापासून मी तारापूर वासियांचं कौतुक करेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये या महाराष्ट्राचे लाडके गायक दादूस बिग बॉस फेम जो प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचले त्यांचं आगमन होतंय आणि निश्चितच आमचे वसंतजी जाधव यांचं अफलातून प्रेम आणि एक मैत्री त्यांची जगावेगळी बघायला मिळते. इथे बाकी चेंडू सरळ जातोय फाईन लेगच्या रिजनला. निश्चितच वाईड +1 म्हणजे 2 धावांची धावसंख्या पोहोचते ती. पुन्हा चेंडू टटवला आहे सरळ जातो मिडविकेटच्या पाठी. इथे बघा सुंदर क्षेत्र होते की पाय तळी बघता बघता क्षेत्र एकच धाव फरकावर मिळते आणि एका धावाची धावसंख्या होते ती 15 धावा. मुरब्यामध्ये हा गोलंदाजाने काय फलंदाजी केली होती. अब्सोल्युटली गुड बॅटिंग. काय क्लास फलंदाजी आपण ऑरेंज चषकमध्ये या गोलंदाजी पाहिलं फलंदाजी करताना. ओ बॅकफुटला गेला. इथे बाकी धावबाजा 4 डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का. मोठा गडी तंबूत कोणी थ्रो केलाय पॉइंट वरनं.
चला मनोज जी आहेत का, किरण जाधव जी आहेत, रनआउटसाठी थर्ड अंपायर आहे. रनआउटसाठी आणि हाईटचा नो अगोदर सांगितलं गेलं आहे आणि इथे आउट आहे. आउट आहे. खेळाडूने वाद करू नका, अगोदर सांगतो रनआउटसाठी आणि हाईटचा नो ह्या दोन नियमासाठी तिसरा अंपायर आहे. चला इथे बाकी गडी बाद होता तो महेश नावाचा कर्णधार. आता बघूया कोणता खेळाडू होते अतिशय मोठा गडी तंबूत परतला, ज्याच्याकडून खूप मोठी अपेक्षा बाळगली गेली, संघाने त्याच्यावर जबाबदारी टाकली गेली होती. पण निश्चितच एक खऱ्या अर्थाने मोठा गडी, गुड थ्रो. थ्रो यतीनने केलाय ना, गुड थ्रो. काय सुंदर क्षेत्ररक्षण, एकच फक्त स्टंप दिसतो त्या लाईनीतून आणि एकाने गट केलाय. चला आता बघे नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो आतिश. काय यतीनकडे थ्रो बघायला मिळेल, एकच स्टंप दिसतो पॉईंटवर. पण ॲब्सोल्यूट गुड फील्ड. इथे जर विचार केला तर जॉन्टी रोड्स या खेळाडूची आपल्याला आठवण झाली. आम्हाला भेटताना ओमटॅक्सच्या मैदानावर आमचे कॅमेरामॅन त्यांनी बघितलं आहे, धमिका प्रसादला पाहिलं आहे, मॉन्टी पॉनेसरला पाहिलं आहे, पॉल ॲडम्स ह्याला बघितलं की हीच मंडळी आमची ओमटॅक्सला जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा इंटरनॅशनल लेवलच्या खेळाडूचे चित्रीकरण करण्यासाठी येत असतात. माझ्याबरोबर समालोचन माझं त्यांचं बघायला मिळते. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळालं, ॲब्सोल्युटली गुड फिल्डिंग. चला एवढा वेळ घेऊ नका मित्रांनो, एक विकेट गेल्यानंतर तुम्ही एवढा वेळ का घेता, का मिटिंग घेता एवढा वेळ. धावबाद दिलं, मला वाटतं 3 मिनिटं झाली, तुझा चेंडू टाकला झाला पाहिजे. 7 षटकाचे सामने आपण ठेवलेत, एका दिवसात 5 सामने व्हायलाच पाहिजेत. हा असतो जादू. आतिश नावाचा खेळाडू जादू म्हणून गावात ओळखला जातोय. काय सकाळच्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग बघायला मिळेल त्याच्याकडनं. 18 धावाची आकर्षक खेळी ही आपण त्याच्याकडनं बघली. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतो, गोलंदाज बघायला मिळतो जयेश नावाचा हा गोलंदाज. बॅट चेज घेतला, ओहो व्हॉट अ कॅच. काय सुंदर पुढे सरसावत झेप घेतला आणि इथे बघता बघता दुसरा गडी तंबूत जातोय. आणि या यष्टीरक्षकाचं नाव आहे ते धनंजय, ज्याने सुंदर फलंदाजी करताना मॅन ऑफ द मॅचचा पहिला अवॉर्ड घेतला, त्याच्याकडनं बघायला मिळते. भिवंडी शहराची शान हाय दादा, नाव गाजतंय आज महाराष्ट्राला, नाव गाजतंय आज महाराष्ट्राला, नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. हे बोरीवलीच्या सुजित कालेकरचा असतो सपोर्ट दादाला, असतो सपोर्ट दादाला, असतो सपोर्ट दादाला. चला नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो, नितीन नावाचा फलंदाज. बघूया कशा पद्धतीने करतोय. आता बाकी मोठी जबाबदारी आणि खांद्यावर पडलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 गडी बाद गेले. पहिला अप्रतिम यतीन यांच्यात रोज झाला, धावबाद झाला. त्यानंतर बाकी धनंजय, ॲब्सोल्युटली गुड कॅच, गुड फिल्डिंग वर्क आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. पुन्हा जयेश आपल्या चुकाला पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. चेंडू टटवलाय, पंचाकडे दाद मागतात आणि इथे प्लम्प लेग बिफोर तुम्ही मिडिल आणि लेग स्टोपवर सफल होता, चेंडू तुमच्या मागच्या पायावर लागतोय आणि इथे बाकी घातक गोलंदाजी करताना जयेशकडनं बघायला मिळते. तर बॅक टू बॅक तिसरा गडी तंबूत परततोय आणि फलकार धावसंख्या आहे ती 15 धावा. गुड बॉलिंग वर्क. काय सुंदर गोलंदाजी हाताळली जाते. पॉवर प्लेमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर बाकी अप्रतिम फलंदाजी होते असं वाटलं, पण दुर्भाग्यरित्या महेश धावबाद झाल्यानंतर बाकी एकाही फलंदाजाला आपल्याला बघत नाही. आता बाकी इकडे एक काळाची गरज आहे ती भागीदारीची. एक चांगली भागीदारी तुम्हाला करावीच लागेल. त्या भागीदारीने तुमच्या संघाला सन्मानजनक धावपळ करता येईल आणि ते झालं तरच बाकी सामन्यावर तुम्ही पकड मिळवू शकतात. कारण इकडे बघितलं 107 धावा सकाळच्या सत्रात निघाला.
त्या देखील चांगल्या पद्धतीने शहबाज माजगावकर एका हाताने किल्ला लढवला, पण बाकी कोणत्याही खेळाडूकडे त्याला साथ न मिळाला, म्हणजे पराभूत झाला. अतिशय सुंदर अशी जेवणाची व्यवस्था, चांगली तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट, चोहो बाजूने असलेलं मैदानाचं सुशोभीकरण, मालकी जागा असली तरी सुंदर पद्धतीने चांगल्या पद्धतीनं आयोजन केलं गेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पहिली वहिली तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग बघत आहात. गुड वर्क आणि खरोखर एक चांगली देखणेदार रुबाबदार तुम्हाला टुर्नामेंट बघायला मिळते. विक्रांत नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. हा विचार केला तारापुरातला, कोणत्या तारापूर मांगेला इथला हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. विक्रांत नावाचा खेळाडू, एक मोठी जबाबदारी एका साईडला विक्रांत आणि एका साईडला करायची ती म्हणजे विदित. या दोघांना एक भागीदारी करावी लागेल. 3 गडी तंबूत परतले, दुसरं षटकर मार्गस्थ आहे आणि फलकावर धावसंख्या लागली ती 15. अजून देखील 5 षटकर तुम्हाला पाहायला मिळतात. 7 षटकाचं एक सुंदर ग्रँड फिनाले असं येणारे रविवारी तुम्हाला संध्याकाळी बघायला मिळेल. पण आजच्या संध्याकाळच्या सत्रात एक मोठे दिग्गज पाहुणे कलाकार सेलिब्रिटी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड कट शॉट तुम्हाला बघायला मिळतो पॉईंटच्या रिझनला. इथे बघता एक धाव आणि पाहता पाहता दुसरी धावसंख्या देखील पूर्ण करतात आणि या 2 धावसंख्येने जर विचार केलात तर फलकात धावसंख्या लागली जाते ती 17. 70-70च्या कॅमेरामॅनचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. अल्पावधीतच खूप नाव केलं. त्यानंतर आमच्या विशू नेटवर्क, विशू स्पोर्ट्स ना, विशू नेटवर्क जेवढं कौतुक करावं तेवढे काय क्लिअरिटी बघायला मिळते. अप्रतिम आयोजन आणि त्यांच्याकडे असलेले सर्व कॅमेरामॅन जे एक्सपिरियन्स होल्डर आहेत त्यांचं देखील मनापासून मी कौतुक करीनच. छोटा प्लेन चेंडू, इथे बाकी चेंडू जातोय, तिकडे खेळाडू सज्ज आहे आणि इथे बाकी सोप्पा असेल आणि मोठा गडी तंबूत जातो. या षटकाला अक्षरशः आपण जर विचार केला तर बाकी MK ब्रदर्सचा मोठं नुकसान होतं. 4था गडी तंबूत जातोय. या षटकात 4था गडी आणि विक्रांत सारखा मोठा खेळाडू तंबूत परततोय. मोठा झटका बसतोय 4थ्या धावसंख्ये 17 धावसंख्येवरती. बघा पहिला गडी बाद झाला, महेश जिथे धावबाद झाला ना, दुसरा गडी तिथे तंबूत मोठा झटका बसला. त्यानंतर अप्रतिम झेल धनंजयने यष्टीच्या पाठीशी घेतलं गेलं, पुढे सरसावले. त्यानंतर बाकी अप्रतिम झेल पुन्हा एकदा बघायला मिळाला आणि नितीनला पायचीत पकडलं गेलं. नितीन जर बाद झाला तुम्हाला खेळाडू बघायला मिळाला. मिडविकेटच्या रिझनला झेल घेतला आता आणि हर्ष ज्याचं मनापासून मी कौतुक करेन. सर अशी जर दर्जेदार स्पर्धा तुम्ही बघत आहात, एक मोठी सामना, त्याला अक्रॉस व्हा लवकर प्लीज प्लीज प्लीज. जे नियम आहेत त्याचं पालन करावं लागेल. चला रेड चिप 12वा खेळाडू आपण पाठवा. तिकडे विचारला गेला रेड चिपचा 12वा खेळाडू नाही आहे, पाठवा. चला रेड चिपचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. तुमचे 12वा खेळाडू आता तुमच्या मैदानामध्ये येतात, तुमच्या डकाउटमध्ये येतात. रेड चिप 12 खेळाडू पाठवा. कंपल्सरी नियम आहे, इथे असायलाच पाहिजे. चला यावं लागेल, हा नियम आहे स्पर्धेचा. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा केतन नावाचा गोलंदाज, तो गौरववर आता मोठी जबाबदारी आहे. पूर्ण जबाबदारी गौरववर आहे. बिक्री ही बारी को सजाने का काम. कारण खरोखर एक करता करविता म्हणण्यापेक्षा रखवाला बन के आपको काम करना पडेगा. इथे बाकी 16 आहे, 17 धावा. मोठी जबाबदारी गौरव ह्याच्यावरती असणारे. समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय विदित आणि गौरव यांना बाकी आता बाकी मोठी जबाबदारी आहे. ओ गुड शॉट, एक चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह तुम्हाला बघायला मिळतो. मैदानी शॉट ज्याला म्हटलं जाते, पुढे पाय काढला आणि ॲब्सोल्युटली एक चांगला ड्राईव्ह तुम्हाला बघायला मिळाला विदितच्या बॅटीतून. आणि इथे धावसंख्या 18 बघायला मिळते. विदित आणि एका साईडला गौरव, ज्याने अगोदरच्या सामन्यामध्ये ॲब्सोल्युटली गुड बॅटिंग करताना पाहिले. मॅचचा मानकरी ठरला होता. ओहो कॉटन बॉल मिस झाला. हा वेळ किती महागात पेणार शेवट सांगेल की विकेट होता हा. आणि इथे जर आऊट झाला असता तर मला वाटतं संघ कोलमट्टाला पाहायला मिळाला असतं. अक्षरशः खतरनाक गोलंदाजी बघतायत. अप्रतिम मारा करतोय. कॉटन बॉलचा चान्स होता, कारण ह्या फलंदाजाकडे क्षमता आहे मोठमोठे शॉट खेळण्याची. बघूया जुदांचा फायदा कसा उचलतात गौरव. पुन्हा एकदा गोलंदाजी करताना आपण पाहत आहात. छोटा प्लेन चेंडू, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. एक धाव बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे जाई पण सुंदर क्षेत्रक्षण तिकडे बघायला मिळते आणि एका धावसंख्येवरतीच फक्त समाधान मानावं लागलं जाते. आणि धावसंख्या 1 ने वाढून होते ती 19 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. फलकावर विचार केला तर गडी बाद झाले ते 5
आणि 19 धावा. अजून देखील तुम्हाला यानंतर 4 षटकाचा खेळ बघायला मिळेल. खूप सुंदर आयोजन आणि नियोजन. 7 षटकाचे सामने ठरवले गेलेत. आपण बघत आहात पहिली तारापूर प्रीमियर लीग. ओ चेंडू फसलाय, पण चेंडू पण पोहोचूच शकत नाही यष्टीरक्षक. गुड बॉलिंग. काय सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते केतन नावाच्या गोलंदाजाकडनं. पहिल्या सामन्यात 2 षटकाने फक्त 7च धावा दिल्यात आणि आता देखील तुम्ही जर विचार केला तर पहिल्या षटकात फक्त 12 धावा दिल्या होत्या आणि आता 4 चेंडू धावा दिल्या तर 2. आता बघा विदित पुन्हा केतन आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळत. विदित नावाचा फलंदाज. इथे बाकी थोडासा चेंडू खाली राहतो. ड्राईव्ह करत असताना चेंडू बाकी चुकतात. चेंडू जातो निर्धाव. विकेटकीपरच्या पायाला चेंडू लागून जातो. चेंडू पॉईंटकडे. कोणती धावसंख्या बघायला मिळत नाहीये. आपण दोन्ही साईडला 2 बॅटिंग कक्ष बघतात. एका साईडला आमचे संपूर्ण मालक आणि ऑनर यांचे बॅनर्स खूप चांगल्या पद्धतीने ज्याने आम्हाला सहकार्य केले या स्पर्धेमध्ये ते पाहायला मिळते. खूप सिटिंग चांगल्या पाहिजे. अरेंजमेंट आमच्या प्रेक्षकांना बसण्यासाठी. इथे चांगला ऑन ड्राईव्ह बघायला मिळतो. चरळ चेंडू जातो तो लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बाकी अक्षय फील्ड अँड थ्रो करेपर्यंत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाने विचार केला षटकं संपली 3 आणि 3 षटकाच्या समापनानंतर MK ब्रदर्सची धावसंख्या आहे 5-20. एक ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग वर्क तुम्हाला बघितलं. दुसऱ्या षटकामध्ये 4 गडी बंदूक परतले, 1 बाद आणि 3 गडी बाद केले. तो गोलंदाज होता म्हणजे जयेश नावाचा एक अष्टपैलू खेळाडू ज्याने दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः MK ब्रदर्सला बॅकफुटला पाठवलं. जाऊया डीजेकडे ऐकू एक सुंदर मराठी गाणं. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग. एक क्लास दर्जेदार गोलंदाज येणाऱ्या काळामध्ये हा तुम्हाला तारापूर गावातून पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये 2 षटकं टाकले आणि त्याच्याकडे दोन्ही कट करण्याची क्षमता हे आपण पहिल्या वेळी बघायला. कौस्तुभ लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. समोर आहे विदित. ओहो हो हो जास्त टायमिंग घेऊन चेंडू मारायला गेला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. बघता बघता 6वा गडी तंबूत जातोय. पूल पण स्वतः झालेत गोल. अशा पद्धतीचा एक मोठा गडी जातो. 6 गडी तंबूत परतले. दयनीय अवस्था केविलवाणी अवस्था झालाय. खरोखरच एका मागोमाग एक विकेट जातात. एकाही फलंदाजाला जबाबदारीपूर्वक फलंदाजी करता येत नाहीये. 6 गडी बाद आणि फरकात धावसंख्या लागल्या ती 20. खेळायचं आहे कारण निश्चितच चांगला पहिलं घडताना किरण जाधव यतीन जाधव ह्या 2 मार्गदर्शक गुरुच्या खाली खेळताना हा खेळाडू अनेक वेळा पाहिलाय. बघा सन्मानजनक खेळून काढलाय. डिफेन्स खेळलाय. 6 गडी तंबूत परतलेत आणि अजून देखील यानंतर देखील 3 षटके येणे बाकी आहेत. अतिशय देखणी गोलंदाजी या युवा खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म राऊंड विकेट दोन्ही टर्न करण्याची क्षमता ज्याला आपण कट म्हणतो. लेफ्ट कट अप कट. कारण हल्लीच्या काळामध्ये ज्याच्याकडे कट टर्न नसेल तर त्या गोलंदाजाची खूप मोठी पिटाई होते. पुन्हा शेवटी आपल्या षटकाला पुढचा चेंडू. गुड बॉलिंग वर्क. बघा कशा पद्धतीने चेंडूला थोडंसं फ्लाईट दिलं पण लेग ब्रेक बघायला मिळालं आणि त्यामुळेच कन्वर्ट करू शकला नाही फलंदाज. संपूर्ण जबाबदारी आता बाकी गौरव या खेळाडूवरती जबाबदारी. कशा पद्धतीने किती आकार देतो, कशा पद्धतीने धावा करतो येणारा वेळ आपल्याला सांगायला मिळेल. खूप चांगलं टीमवर्क इथे करावं लागेल. गुड बॉलिंग. चेंडू पडल्यानंतर पुन्हा बाहेर निघतो. काय सुंदर गोलंदाजी हाताळले जात आहे. किरण जाधव हे गोलंदाज तुम्हाला पुन्हा आता मला वाटते निलेश फायटर संघातून मिळतील कारण इथे पाचारण केलं जातं, इथे बघितलं जातं आणि खरोखरच या खेळाडूचं मनापासून मी कौतुक करेन ज्या पद्धतीने गोलंदाजी आखतोय. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग वर्क ह्याच्याकडनं बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना इथे बाकी ड्राईव्ह केला. चेंडू सरळ जातोय मिडॉनच्या रिझनला. इथे लॉंगॉनचा खेळाडू क्षेत्ररक्षण थ्रो करेपर्यंत 1 धाव बघायला मिळते आणि एका धावाने जो विचार केला धावसंख्या होते ती 21 धावा. कौस्तुभ नावाचा गोलंदाज
अब्सोल्युटली गुड वर्क, काय चांगला पाहिजे गोलंदाजी टाकतोय आतापर्यंत विचार केलाय. आता समोर आहे तो म्हणजे गौरव नावाचा. आता इथे बाकी परीक्षण केलं जाईल किती मोठ्या खेळाला तुम्ही कसं सांभाळू शकतात. इथे बाकी तुम्हाला परीक्षण केलं जाईल तुमच्या गोलंदाजीचं. आतापर्यंत खूप सगळं गोलंदाजी तुम्हाला कस्तूपकडनं बघायला मिळालं आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील गुड वर्क आणि चांगला पाहिजे गोलंदाजी कस्तूपकडनं पाहिली. फील्ड थोडीशी बदलली जाते. थर्डमॅन बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, कव्हर बघायला मिळते, डीप कव्हर बघायला मिळते, लॉंग ऑफ बघायला मिळते, ऑफसाईडची फिल्डिंग. इथे बाकी नो बॉल दिलाय, आउट ऑफ द स्टेपिंग तुमचं पुढे गेलाय, नो बॉल दिलाय. यस, ओव्हर स्टेपिंग झालाय, नो बॉल दिला गेला. आणि बघूया फ्री हिटचा फायदा गौरव कशा होईल. 2 धावांशी जर फरकावर लागल्यात, 2 धावा होतात त्या 22, एकच नो बॉल, माफ करा, स्ट्राईक एकच आहे. 22 धावा फरकावर लागल्यात. नो बॉलची धाव बघायला चला, नो आर्ग्युमेंट. कस्तूप पंच आहेत, त्यांना व्यवस्थित कळत असते, नो आर्ग्युमेंट. तर निश्चितच नो बॉल बोलतोय. फ्री हिटचा फायदा कस्तूप कशा पद्धतीने उचलतात ते पाहायचं आहे. गौरवला एक मोठी संधी आहे, कारण धावा होत नाही आणि याच्यात षटकार मिळाला तर निश्चितच तुमची धावसंख्या थोडीशी पुढे जाऊ शकते. कस्तूप फ्री हिटचा हा चेंडू आहे. आहा, रेंज मध्ये मिळाला आणि फ्री हिटचा चेंडू जातो सीमा पलीकडे. 6 धावा. गरज होती एका मोठ्या फटकाची आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातो. धावसंख्या 6 निवडून होती ती 28 धावा. केविलवाणी परिस्थिती निर्माण झालाय. उर्वरित 3 षटकामध्ये किती धावा निघतील? मला वाटतं 50 धावा जर आल्यात एक फायटिंग स्कोर तुम्हाला इकडे बघायला मिळेल. कारण समोरच्या संघाच्या बॅटिंग लाईनचा विचार केलात तर खूप मोठी बॅटिंग लाईन तिकडे बघायला मिळेल. पुन्हा जयेश गोलंदाजी करतोय. आपल्या पहिल्या षटकात त्यांनी 4 गडी बाद केलेत, 1 धाव बाद जो मॅचच्या रूपाने झाला. जतीन यांचा उत्कृष्ट थ्रो बघायला मिळाला पॉईंटच्या रिझनवरनं, तर 3 गडी बाद केले. 4 षटकं आतापर्यंत संपलीत आणि 4 षटकात समापर्यंत धावफलकावर धावसंख्या लागल्या ती 28, 6 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना MK ब्रदर्स या संघाची जयेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. रेड चिप कडनं गोलंदाजी करतोय. कट केला चेंडू थर्डमॅनच्या रिजनला जातो. धावसंख्या 1 मिनिटे 29 धावा फलकावर लागल्या जातात. इथून जास्तीत जास्त स्ट्राईकवर गौरव असणं हे खूप महत्त्वाचं आहे. का गौरवकडे एक वेगळा क्लास आहे, वेगळ्या धाटीची फलंदाजी ते करतायत आणि त्याच्याकडून धावाचा ओघ हा तुम्हाला वाढवताना बघायला मिळेल. कारण इथून तुम्हाला 70-75 धावा व्हायलाच पाहिजे. तर तुम्हाला सामना जिंकायचा असेल, टफ फाईट करायची असेल समोरच्या संघाला, तर 70-72 धावा फायटिंग स्कोर कमीत कमी कराव्या लागतील. ओ सरसावले होते पण तू एक्स्ट्रीमच्या बाहेर चेंडू जातो. पंच दोन्ही हात बाहेर काढून अवंतर धावा घोषित करतात. या अवंतर धावांची धावसंख्या 1 निवड 29 धावा या फलकावर लागल्या जातात. कशा पद्धतीने इनिंग फिनिश होते हे बघणं गरजेचं आहे. इथे बाकी स्ट्रेट ड्राईव्ह खेळले, सरळ चेंडू जातोय सरळ लॉंग ऑनच्या रिझनला, जिथे तुम्हाला बघायला मिळतं अक्षय नावाचा खेळाडू थ्रो करेपर्यंत एकच धाव फक्त वर्गावर बघायला मिळेल. इथे विचार करता धावसंख्या 1 निवडून 31 धावा या फलकावर लागल्या जातात. आता बघूया चेतन मोहिते कशा पद्धतीने सामना करते. समोर जयेश नावाचा गोलंदाज इथे बाकी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी टाकताना आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, फुलटच चेंडू टटवला. इथे मौका होता पुन्हा कॅच घेण्याचा. आम्ही दोन्ही फलंदाजाला 1-1 जीवदान मिळालं तो कॉटन बोर्डमध्ये. तर बघूया जीवदानाचा फायदा कशा पद्धतीने. धावसंख्या फक्त एकेरीने 1, जमीची बाजू खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथे बाकी हाताळताना आपण बघत आहे. रेड चिपचे गोलंदाज गुड वर्क अँड गुड बॉलिंग. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू पुरेपूर फायदा उचलला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर 6 धावा. मिळतील. अगोदरच्या सामन्यातला सामनावीर म्हणून जो विजेता ठरला होता तो आम्हाला बघायला मिळतो गौरव. जयेश थोडासा मिस शॉट लागतोय पण इथे बघा क्षेत्ररक्षण कस्तूप जातो चेंडूच्या पाठीमागे. थ्रो करेपर्यंत 1 धाव बघायला मिळते आणि एका धावाशी विचार केला धावसंख्या पोहोचते 39. 5वं षटक सुरू आहे. 6 गडी तंबूत गेलेत आणि 39 धावा बघायला मिळतात.
पुन्हा एकदा जयेश लेफ्ट ऑफ राऊंड विकेट मारा करता. इथे बाकी चेतन मोहिते नावाचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चेतन मोहिते चेंडू टटवला, चेंडूच्या पाठीमागे जातो का पाहायचा. इथे पाहायला मिळतोय षटकार 6 धावा. या बाकी उपयुक्त धावा तुम्हाला बघायला मिळतात. 6 बाद 28 अशी केवलवाणी परिस्थिती असताना दोन्ही दोघांना एक जीवदान मिळाला आहे आणि या जीवदानाचा फायदा कशा पद्धतीने उचलतात. आणि एकंदरीत विचार केला षटकार संपलीत 5 आणि फरक धावसंख्या लागली ती 45. हो निश्चितच आमचे अजून पंचेचाळीस धावा बघूया. 2 षटकार की धावा निघतात. ओ गुड फिल्डिंग कस्तुभ कडनं बघायला मिळते. गुड वर्क. दोन पावलं पुढे होती ती. 2 पावलं पुढे होते. गुड वर्क कस्तुभ कडनं बघायला मिळालं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. कमीत कमी 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. आणि आता बघूया धावसंख्या होते 46 धावा. 11 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे आणि 11 चेंडूमध्ये किशा पद्धतीने फलंदाजी करते MK ब्रदर्स हे तुम्हाला पाहायला मिळेल. ओ मोठा फटका खेळायचा होता. ॲक्युरेसी परफेक्ट बघायला मिळेल. ऑफसाईड ऑफ स्टंप. निश्चितच डावखुरे गोलंदाज आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत ना. प्रत्येक गोलंदाजाने एक वेगवेगळी छाप आपल्या पद्धतीने सोडताना आपण बघितलं. हा देखील नवोदित गोलंदाज कस्तुभ नावाचा तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा कस्तुभ. इथे बघा चेंडूवर ड्राईव्ह केला. चेंडू सरळ जातो लॉंगॉनच्या रिझनला. एकच धाव तुम्हाला पाहायला मिळेल. एका धावाने विचार केला तर धावसंख्या पोचते ती 47. बघा कस्तुभने प्रत्येकाची मनं जिंकल्या. क्लास गोलंदाजी टाकतो यंगस्टार. आता बाकी बघूया पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना लेफ्ट आर्म वरती विकेट मारा. ओ यॉर्कर लाईनचा चेंडू इथे बॅटची एज घेऊन जातो. थोडीशी खराब क्षेत्रक्षण तिकडे बघायला मिळते पण एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. रिस्क उचलणार नाही कारण 6 गडी तंबूत परतले. त्यानंतर बाकी तिरेंडर बघायला मिळेल कारण गावाची स्पर्धा आहे. नवोदित फलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. इथे जास्तीत जास्त वेळ जिथपर्यंत तुम्हाला गौरव ग्रीजमध्ये बघायला मिळेल तिथे बाकी तुम्हाला धावा बघायला मिळतील. गुड बॉलिंग वर्क. खूप सुंदर पद्धतीची गोलंदाजी हा बाकी हिमांशू नावाचा गोलंदाज टाकतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे बाकी चेंडू सरळ जातोय. गुड फील्ड वर्क. खरोखर क्षेत्ररक्षकाचं मनापासून कौतुक ज्या पद्धतीने सुंदर पद्धतीने करतायत. रियाज मुल्ला. चला आपण षटक संपलं. धावसंख्या झाली ती 48. थर्ड अंपायर घेतला. यस नो बॉल स्टंपिंगसाठी. चला आमचा रियाज मुल्लाचा इथे बाकी मनापासून तो संतोष पाटील हे सन्मान करतील. खरोखरच एक जुनं जाणतं क्रिकेटपटू. आमच्या रिफाई मोल्यातून आपण बघितलं. तारापूर रिफाई मोल्यातून यांना बघितलं. चांगल्या पाहिजे क्रिकेट खेळताना असंख्य वर्ष जेव्हा 8 षटकाचे मॅचेस व्हायचे. MRIचा चेंडू असायचा त्या काय क्रिकेटपटू आज आम्हाला इथं बघायला मिळालं. आज खरोखर तारापूर प्रीमियर लीग ही जुन्या जाणत्यात त्यांच्याकडून संकल्पना होती आणि आज खऱ्या अर्थाने हे पुरी करताना आपण इथं बघत आहात. आउट आहे तिथे बाकी बाद होतोय तो चेतन मोहिते. आता बाकी नवोद खेळाडू पाहायला मिळतोय तो निमेश बाणेला आपण बघत आहात. पांचाळ समाजाची जेव्हा प्रीमियमचे सामना होते यावर्षीचा विजेता. पांचाळ समाजाची 2-2 वर्षांतर मॅच होते आणि यावेळेला आपण बघितलं पांचाळ समाजाचा विजेता निमेश बाणे. चला आसिफ मुसाले कृपया आमच्या मंचावरती यायचं आहे. 48 धावा 6 षटक 48 धावा. आसिफ मुसाले या आमच्या व्यासपीठावर तुम्हाला आमंत्रित केलं जातं. आसिफ मुसाले. निमेश बाणे हा तुम्ही फलंदाजाकडे क्षमता आहे बॅटिंग करण्याची. निमेश बाणेकडे आपण पांचाळ समाजाचे मॅच गतवर्षी बघितलं असेल. पीडीच्या मैदानात विजेता संघ म्हणून तुम्ही हा पांचाळ समाजाचा पाहिला होता. शेवटचं षटक हाताळतो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो हर्ष.
आणि हा धावा ज्या निघतील त्या खूप बहुमूल्य धावा तुम्हाला इथे जावं लागतील. ओहो, चेंडू गेलाय इथे सरळ स्वागतासाठी 6 धावा. बघा इथे चाललं नाही, एका हाताचा प्रयत्न केला गेला, गॉगल भेटलं जाईल. या आसिफ मुच्छाले स्थानापन्न व्हा आमच्याकडे. अमीर या आमचे अंडर आमचे बादशाह म्हणून ज्याला ओळखल्या गेलं अमीर TTS असं बघितलं, तुम्ही देखील स्थानापन्न व्हा. अमीर मुच्छाले या. लिजन क्रिकेट आहे. ओहो हो, पुन्हा 6 धावा बघायला मिळतात. मी म्हटलं की हा खेळाडू तुम्ही 0 धावावर जीवदान दिलाय आणि हा किती महागात पडतील. 70-75 धावा जर झाल्या तर एक वेगळा फायटिंग स्कोर तुम्हाला बघायला मिळेल. आणि धावसंख्या होतात त्या 60 धावा फलकावर लागल्यात. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत. चला निश्चितच सन्मानित केलं जाते. मायेची उबदार शाल आसिफ मुच्छाले. निलेश फायटरचा आमचा जुना क्रिकेटपटू म्हणून ओळखला. उमरोळची 1 ती इनिंग 7 गडी बाद झाल्यानंतर सामना जिंकून दिला. तीनजी ती इनिंग आपल्याला अजून देखील आठवते. आसिफ मुच्छालेनं मायाची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि आमचा एक आठवण म्हणून मोमेंट दिलं जाते आणि त्याला सन्मानित केलं जाते. या आसिफ मुच्छाले, असंच तुमचं प्रेम आमच्या तारापूर क्रिकेट प्रेम असायला पाहिजे. 2 चेंडू 2 षटकार खेचतात. इथे बाकी मिस शॉट लागलाय, चेंडूच्या पाठीमागे जातोय खेळाडू आणि इथे बाकी बॅट इनिंगचा जो पट्टा पूर्वी या खेळाडूचं कौतुक करायला पाहिजे. 28 धावावर संख्येत 6 गडी बाद झाल्या असताना एका चांगल्या पद्धतीने आकार देताना चांगली फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. तो निश्चितच विशाल नाईक गावातले एकमेव व्यक्तिमत्व कोणालाही संकटात धावत जाणार आहे असे आमचे बघायला मिळतात. विशाल नाईक यांना सन्मानित केलं जात आहे. मोठ्यापासून तर लहानापर्यंत, तरुणापासून तर म्हातारापर्यंत ओळखणार असे विशाल नाईक, कारण नेहमी संकटाच्या कामामध्ये प्रत्येकाच्या घरात धावत जाणारे असं काम करा आमच्या विशाल नाईक साहेब. या तुमचं हेच प्रेम आम्हाला इथे पाहायला मिळते. आऊट झाला का? आता शेवटचा विकेट मैदानामध्ये आहे. 9 गडी तंबूर गाणे बघायला मिळतो. प्रीत पाटील. धावसंख्या ती 60. शेवटचा बॉल चला समीर नाईक आणि विलास तांबोर साहेब या. या या समीर नाईक आणि विलास तांबोर साहेब या मंचावरती. या समीर नाईक आणि विलास तांबोर साहेब मंचावरती या. आपल्याला आमंत्रित केलं जाते. चेंडू फसलाय कव्हरच्या रिझन आणि संघ ऑलडाऊन होतोय. पहिला संघ ऑलडाऊन झालाय 60 धावावरती आणि तो संघ तुम्हाला बघायला मिळतोय MK ब्रदर्स.
खऱ्या अर्थाने सेलिब्रिटी असताना पैसे घेतात, पण इथे पैसे न घेता फक्त आमच्या यतीन भाऊचे वडील वसंतजी जाधव साहेब यांच्या मित्रप्रेमापाठी तारापूर गावाकडे भेट देण्यासाठी येत आहेत. आणि महाराष्ट्राच्या क्रिकेट विश्वात असा पहिला सेलिब्रिटी पहिल्याच दिवसाने येताना प्रत्येकानं बघायला मिळेल. प्रत्येकाने आल्यानंतर भरभरून त्याचं स्वागत करायला पाहिजे. घराघरात चहा, टोस्ट, बटर, बिस्किट न खाता दादूचे नवीन गाणे काय येतील त्याची रंगीत मैफिल तुम्हाला बघायला मिळेल. त्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही यायला पाहिजे, कारण खऱ्या अर्थाने पहिली तारापूर प्रीमियर लीग एक वेगळ्या पद्धतीने बघायला मिळते. आणि मला वाटतं महाराष्ट्रात आतापर्यंत नसेल तसं काम केलं आहे. कोणत्याही खेळाडूने बाहेर झेल घ्या प्रेक्षकांनी आणि गॉगल मिळवा आणि पहिल्या चेंडीपासून हे तुम्हाला बघायला मिळते. आणि आयोजनामार्फत ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, कारण यतीनजी तुम्ही विचार केलात तर दुसरं पारितोषिक पुढच्या वर्षीचं किरण जाधव आपल्याला आजच बक्षीस दिलं आहे. म्हणजे आपले लोकमतचे मोठे जिल्हा प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं पंकजी राऊत, मग ती लाखाची ठेवली तर 50,000 त्यांच्याकडून मिळणार आहेत. अशा परीने बक्षीस दिला आहे. महिला मंडळाने सांगितलं की आमच्याकडून काय हवं असेल ते तुम्हाला मिळालं पाहिजे. आणि हे यतीन जाधव कधी मिळते, जेव्हा चांगलं देखणं रुबाबदार आणि परफेक्ट आयोजन करतो तेव्हा हे सर्व बघायला मिळते. वेल डन तुमची संपूर्ण टीम. आणि खऱ्या अर्थाने माझे निलेश पाटील जे जुने मेंबर्स आहेत आणि येणारे तमाम तारापूरचे जेवढे तुमचे पाडे आहेत, जेवढे गाव आहेत, त्यांचं मनापासून कौतुक करीन. कारण एका वेगळ्या लौकिकाची स्पर्धा तुम्ही नेतात आणि देशापलीकडे बघतात. अजून मेसेज नाही पण तारापूरच्या इंग्लंडच्या लोक राहतात, लंडनला लोक राहतात, त्यांचे तुम्हाला फोन येतीलच. कारण जेव्हा ही स्पर्धा पाहतात मी समालोचन करतो. आपण फायनल मारली होती आमदार चषक, तेव्हा लंडनहून फोन मुबारक नावाच्या डहाणूच्या खेळाडूचा आपल्याला आला होता. असे अनेक मेसेज, अनेक फोन तुम्हाला बघायला मिळतील. आणि पहिला संघ आपण पहिल्यांदा ऑलडाऊन झाला आहे. कोण आहे? चला MS11 तारापूर आणि माझी 11 तारापूर नाणेफेकीसाठी या. चला MS11 तारापूर आणि माझी 11 तारापूर या नाणेफेकीसाठी. चला यानंतर सामना MS11 तारापूर आणि माझी 11 तारापूर या नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार. चला बॅट्समन पाठवा, घाई करा प्लीज, अजून 2 मॅच बाकी आहेत. 61 धावा ह्या विजयासाठी तुम्हाला करायच्या आहेत. निश्चित आपण बघत आहोत एका रेड चिप अतिशय सुरेख फलंदाजी त्यांच्याकडून सकाळच्या सत्रामध्ये झाली होती. आता 61 धावा द्यायच्या आणि 61 धावा करण्यासाठी एकमेव फलंदाज तुम्ही बघितलात तो म्हणजे निश्चितच गौरव. मी विचार केली गौरव 7व्या नंबर काय तो, मला वाटतं 1 डाऊन 2 डाऊन त्याने यायला पाहिजे, कारण 2 मोठा फलंदाज आहेत, त्याच्याकडनं मोठ्या अपेक्षा बाळगल्या जातात. कारण नवोदितांना घेण्यापेक्षा तुम्ही विकेटवर राहिलात आणि नवोदिताला घेऊन खेळलात तर खूप चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल. निश्चितच 70-70 आमचा विशू नेटवर्कच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह मॅच बघत आहात. अप्रतिम आयोजन, सुंदर व्यवस्था, बैठण्याची बैठक व्यवस्था केला आहे चांगला. एका साईडला आमचं व्यासपीठ, एका साईडला समाजन कक्ष, 2-2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून असलेली मॅच आणि आमच्या प्रेक्षकांना देखील बसण्यासाठी चांगल्या खुर्चीची आसन व्यवस्था इकडे केली आहे. बॅट्समन पाठवा प्लीज, बॅट्समॅन घाई करा, अजून 2 मॅच व्हायच्या होणार नाही आहे. चला 2 कॅप्टन तिकडे आलेले आहेत. आपण सामना सुरू होणारच आहे, पण नाणेफेक त्यांच्याकडून करून घेणार आहोत. चला या, आसिफ मुसाल आहे कॉइन इकडे आहे. चला आपण बघत आसिफ मुला या. फर्स्ट ऑफ तुम्ही इकडे आलात कारण तुमचं घरचं आहे. हृदयामध्ये निलेश पाटील संघ बसलाय, तारापूर गाव बसलाय. एका साईडला तुम्हाला आता हा महत्त्वपूर्ण सामना आहे, दोघांनाही सामना जिंकायचाच आहे. काय आलाय, चला आपण काय घेणार? आसिफ थांबा, आसिफ इथे देतोय. काय घेणार आपण? आम्ही प्रथम फिल्डिंग करू. तुमच्याकडे बॅटिंग लावणं पाहिजे. 107 धावा चेंज झाल्या असतात, थोडीशी बॅटिंग चुकली, तुम्ही देखील आऊट झालात. आणि खरोखरच त्या सहबाज माझगावकर काय म्हणाल? सहबाज मजगावकर बद्दल जेवढा बोलला तेवढा कमी आहे, कारण की तो प्रॅक्टिसमध्ये तर मिळत पण नाही आणि आम्हाला स्वतःला पण नाही वाटलेलं की तो मारेल. आम्ही जे 4 बॅट्समॅन होते त्याच्यावर आम्हाला जास्त भरोसा होता, पण आम्ही 4 बॅट्समॅनने टीमला नाराज केला. तर आता या मॅचमध्ये आम्ही प्रयत्न करू जास्तीत जास्त चांगली बॅटिंग करायची आणि सैबूने तर चांगलीच बॅटिंग केलं आहे. या मॅचमध्ये पण आमची अपेक्षा असेल की तो चांगली बॅटिंग करेल. आणि एकदा टाळ्या ह्याच्यासाठी वाय कट्टामध्ये मारलेला चौकारसाठी असायला पाहिजे. त्याच्यामुळेच पालघर संघ हा सेमीफायनल पोहोचला. आणि मला फोन करून विचारलं, भाई इन्होंने क्या देखा? अंकल बोलतो बाईपास देखा था कि जब करके निकल जाएगा और ये सब से बाउंड्री देखे. नहीं इधर आइए, वहाँ पे हमिंग होता है.
निश्चितच ही मोठीच मॅच आहे तुमच्यासाठी दोघांना करूया मोरोची मॅच आहे. जिंकला तुम्ही स्पर्धेमध्ये राहता, तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करणार, किती धावा करायचा प्रयत्न करणार? आम्ही 80+ करण्याचा प्रयत्न करू यावेळेस. मागच्या वेळी थोडा बॅटिंग वीक झाली, यावेळी चांगलं करण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. थांबा, जाऊ नका. काय म्हणाल, ही तुमच्या घरातली स्पर्धा आहे, कारण ही भावंड आहेत. ही जे आपण निलेश पाटीलची भावंड एक परिवार तुम्ही बघितला आणि तारापूर प्रीमियम बघितल्यानंतर बऱ्याच वर्षापासून होत नव्हती, पण आज जर बघितलं असं वाटते की 10 वर्षापासून आयोजन करा, परफेक्ट प्लॅनिंग, बघण्याची व्यवस्था, खेळाडूसाठीचं असलेलं बक्षीस आणि या टुर्नामेंटचं तुम्ही काय म्हणाल? पहली बात तो फाइटर हमारी एक फैमिली है, वो फैमिली पहले से चल रही है. यतीन भाई सबको लेके चलते, राकेश भाई सबको लेके ही चलते. और दूसरी बात, हर गांव में टूर्नामेंट होता था लीग का, खाली तारापुर में नहीं होता था. तो यतीन भाई ने हाथ डाला और ये टूर्नामेंट हुआ है. और उनको सपोर्ट करने वाले जाड़ू, गौरू, धनंजय, किरण यादव है, अतुल है, ये इनको सपोर्ट किया. पण जब तक यतीन भाई का हाथ नहीं रहता ये टूर्नामेंट नहीं होता. निश्चितच तुम्ही आला स्थानापन्न व्हा आणि मॅचचा आनंद घ्या. निश्चित जाऊया, चला मॅचचा आनंद घेऊ. एका साईडला आपण बघत आहात ते म्हणजे निश्चितच 2 मोठे क्रिकेटपटू. एका साईडला बघितला साकीर मुल्ला, महाराष्ट्राच्या पटलावर मोठं नाव ज्याने घेतलं, पण बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल की थोड्याच दिवसात साकीर मुल्ला हे विवाहबद्ध होणार आहेत. आमंत्रण त्यांचं मला आला यावंच लागेल. घरचं लग्न आहे. साकीर मुल्ला 24 तारखेला त्याचं रिसेप्शन, दोन्ही भावंडाचं लग्न, याला बघा. चला, अतिशय मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते. तर 2 चेंडूने 5 धावा झाल्यात. किरणजी, चला आपण बघतात पुन्हा गौरव आणि समोर फलंदाज बघायला मिळतो. अक्षय नावाचा फलंदाज, अक्षय टायगर म्हणून ओळखला गेलात. पहिला चेंडू त्याने बाउंड्री मारले. इथे चेंडू टटवलाय, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय, कॉयच घेईल का? ओखो, गुड अफोर्ड म्हणावं लागेल, कारण खरोखर ज्या पद्धतीने ते पाठीमागे चेंडूर आले होते त्याच्या हातातून चेंडू निसटला, एक जीवदान मिळतोय आणि या जीवदानाचा फायदा कशा पद्धतीने उचलला फायदा आहे. 61 धावा विजयासाठी करायच्या आहेत. यानंतर बाकी तुम्हाला बघायला मिळणार तो म्हणजे MS11 आणि इथे बाकी पुन्हा चेंडू जातो सीमापालिकडे. 4 धावा, खणखणीत षटकार तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या 11. अतिशय दर्जेदार आयोजन आपण बघितलं नुकतंच. आसिफ मुच्छाले नावाचा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आपण पाहिला, त्याच्या मुखातून देखील याची प्रशंसा बघितली. एक लिजेंड क्रिकेट, अंडरआर्मपासून ऑलराऊंड खेळणारा, कोणत्याही फॉर्मॅटमध्ये त्याला ना जिथे जाईल तिथे आपण नावाला उपाशी खेळ करणारा, आपल्या असंख्य तरुणाईमध्ये सामना जिंकून येण्याचं काम केलं. आसिफ मुच्छाले एकाती ताकद होती स्पर्धा जिंकून देण्याची. पुन्हा एकदा गौरव बॅकफुटला गेला. हो, काय कट बघायला मिळते. गुंडप्पा विश्वनाथ चिकडे आठवण होते. ज्या पद्धतीने माल्कम मार्शल, अँडी रॉबर्ट, जोएल गॉर्नर ह्या तोफखान्याला वेस्ट इंडिजचा तोफा द्यायचा, तशा पद्धतीचं थोडंसं शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटला गेले आणि अप्रतिम तुम्हाला इथे बाकी धाव बघायला मिळते. काय सुंदर स्क्वेअर कट बघायला मिळाली. उंची छोटी कीर्ती महान असं म्हटलं जातं ना, छोटा पॅकेज बडा धमाका, तशा पद्धती चौकार बघायला मिळतात. धावसंख्या होती ती 15 धावा. गुड बॅटिंग वर्क अक्षय टायगर म्हणून ओळखलं गेलं ह्या क्रिकेटपटूला. हो, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू फिरून मारायचा होता, फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या रिझनला दरम्यान चेंडू जातो निर्धाव. षटक संपलं पहिलं आणि फरकात धावसंख्या लागली ती 15 बिनबाद 15. विजयासाठी 61 धावा करायच्या आहेत. चला आता महेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. माजिद फायटर तारापूर आणि MS11 असा सामना होणार आहे. निश्चितच मोठी जबाबदारी गोलंदाज बघायला महेश आणि समोर डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. हर्ष नावाचा अगोदरच्या सामना देखील चांगली फलंदाजी केली. 61 धावा हे विजयासाठी करायचे आहेत. एक मोठी रंगतदार लढत तुम्हाला बॅकफुटला. ओ, गुड बॉलिंग, काय क्लास गोलंदाजी बघायला मिळते. डावखुऱ्याला कसं थांबवायचं इथे पाहिलं जाते. शॉर्ट थर्डमॅन बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, कव्हर बघायला मिळते.
डीप कव्हर बघायला मिळते, तर लॉंग ऑफ बघायला मिळते, फाईन लेग सर्कलच्या स्क्वेअर लेग सर्कलच्या आत, आणि एक खेळ तुम्हाला ऑन साईडला बघायला मिळते ते पॉवर प्लेमध्ये. तिरू टटवला आहे, पण इथे बाकी फील्ड रिस्ट्रिक्शन ठेवलं आहे, अगोदरपासून फील्डिंग तिथे लावलेली गेलं आहे. थ्रो येईपर्यंत धाव बघायला चांगलं कमबॅक केलं, चांगली बॅकिंग बघायला मिळते. एका धावानिशी जर विचार केला तर तुम्हाला धावसंख्या बघायला मिळते 16 धावा. 61 धावा विजयासाठी करायचे. एकमात्र गौरव ज्याने फक्त गौरवशाली अशा पराक्रमाच्या धावा केल्या, बाकी कोणत्याच फलंदाजाकडनं 7 त्याने मिळाले नाही. एकामागे एक असा संपूर्ण संघ गारच झाला संपूर्ण 60 षटकामध्ये, आणि फक्त 60 धावा फलकावर लागल्यात. बाकीच्या 10 लोकांनी जर थोडा सपोर्ट केला असता तर कदाचित 90 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. पुन्हा महेश आपल्या षटकाला पुढचा चेंडू, समोर आहे अक्षय. इथे बाकी चेंडू टटवला आहे, सरळ जातो लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्ररक्षण करेपर्यंत एक धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होते ती 17 धावा या फरकावर लागल्या जातात. आजचा पहिला दिवस आपण बघत आहात तारापूर प्रीमियर लीग. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढे चेंडू हाताळताना पाहायला डावकराचा इथे हेलिकॉप्टर उडवला पण खेळ, इथे बाकी गाडी बाद बघवलाय. काय सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय बघा. फक्त पॉवर प्ले मध्ये आणि अशा पद्धतीची गोलंदाजी करायची ती देखील डावखुऱ्या फलंदाजाला. म्हटलं ना की मोठमोठ्या खेळाडूवर खेळताना तुम्ही चांगलं क्रिकेट शिकलेत, आणि निलेश पाटलाकडे एक किमया होती की त्या संघातून जो खेळाडू शिकलाय तो पुढे चांगला क्रिकेट खेळतोय. अशा पद्धतीची अतिशय मोठी मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. तर पहिला गडी तंबूत जातो आणि बाद होतोय तो. घाई करा प्लीज, अक्रॉस करा. सिद्धांत नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. आदरणीय संजय पाटील कुडन साहेब या. आपण नाथाने कंपनीमध्ये होतात, तिथून तुम्हाला चांगला पैसा क्रिकेटर म्हणून आपण पाहिलं, एक चांगला पिंच हिटर म्हणून आपण बघितलं संजय पाटील कुडन यांना आपण पाहिलं. अप्रतिम अशी फलंदाजी करताना एक तडाखेबंद फलंदाज म्हणून त्यांचं नाव होतं. खरोखर क्रिकेट असले की तुमचं प्रेम तुम्हाला बघायला मिळते. यस या संजय पाटील त्यांना देखील सन्मानित केलं जाते. इथे देखील त्यांना सन्मानित केलं जाते पुष्पगुच्छ देऊन. दीपक सावे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा, कारण संजय पाटील मधले नाथानिक फूड कंटेंट TFC त्यांच्याकडे खूप चांगले खेळलेत, उत्कृष्ट ग्रेट क्रिकेटर. आणि बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल त्यांनी ज्या कंपनीत काम केलं आहे ते दालमिया आपल्या ICIचे अध्यक्ष होते. संजयजी निश्चितच ना तुमचे बघितलंच आहे, जगमोहन दालमिया ह्यांची TFC कंपनी होते. भारतीय क्रिकेट बोर्डाचे संपूर्ण जागतिक ICIचे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं. या संजयजी तुमचं मनापासून स्वागत करतोय. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा गुड बॉलिंग वर्क, गुड लॉस स्पॉटवर चेंडू झपकन वरती राहतोय आणि अफलातून गोलंदाजी केली जाते. आणि ते फरकात धावसंख्या आहे ती 2 षटकं संपली आणि 2 षटकात धावसंख्या झाली 17. एक मोठी फायटिंग स्कोर तुम्हाला बघायला मिळेल. आता बाकी बघूया कशा पद्धतीने होते. एका साईडला अक्षय आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे सिद्धांत. 2 षटकांचा तो विचार केला तर फरकात धावसंख्या लागल्या ती 17. अप्रतिम गोलंदाजी हाताळली जाते, कारण आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा निघाल्यात. हे दोनच षटकं अशी आहेत की सर्वात कमी धावा निघण्याचं षटक पाहिलाय की 2 षटकांपर्यंत 17 धावा निघाल्यात. 61 धावा ह्या तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. आपण बघत आहात अतिशय सुंदर आयोजन, एक देखणं रुबाबदार सोहळा. ग्रँड फिनाले रविवारी 30 चेंडू आणि 44 धावा. इथे बाकी तुम्हाला विकेटच काढावे लागतील. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो दीपक नावाचा गोलंदाज, येणारा यंग स्टार. खरोखर ज्या खेळाडूचं मनापासून कौतुक करावं लागेल. अनेक यंगस्टार तुम्हाला बघायला मिळतात, पण आतापर्यंत डावखुऱ्या गोलंदाजाचं नाव काय ज्याने आमची मनं जिंकलीत, कौस्तुभ. गुड वर्क. खरोखर आतापर्यंत सकाळच्या 17 पाहिलं तर एक नवोदित गोलंदाज आम्हाला तारापूर मंगळवाडी भागातून बघायला मिळालाय. कौस्तुभ नावाचा गोलंदाज. आता दीपक नावाचा गोलंदाज बघा, दीपक बोरा, मीनचा लहान भाऊ म्हणून ओळखलं जात आहे. इथे बाकी अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. काय क्लास दर्जेदार चेंडू पडला तर थोडासा खाली राहतोय. दीपक गुरंग नावाने ओळखले जातात. मीन गुरंग आणि दीपक गुरंग. बघूया दीपक पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना समोर अक्षय नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय.
इथे बाकी चांगले फिल्डिंग म्हणावं लागेल. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता, कदाचित त्या चेंडूकडे क्षेत्ररक्षण झालं नसतं तर चौकार बघायला मिळाला असता. इथे वाईड +1 म्हणजे 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या होती ती 19 धावा. 61 धावा विजयासाठी करायच्या आहेत. दीपंक गुरंग नावाचा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. मीनचा छोटा भाऊ, दोघंही भावंडांचं मनापासून मी कौतुक करेन. ज्या पद्धतीने तुम्ही इथे क्रिकेट खेळता, तारापूर क्रिकेटचं मोठं नाव आणि मोठा आधारस्तंभ बनताना तुम्हाला बघून आनंद वाटतोय. सांबा नावाचा गोलंदाज आम्हाला बघायचा आहे. ज्या पद्धतीने त्यांनी गतवर्षी फेंट सरावली गाजवलं होतं, येणाऱ्या काळामध्ये पुढच्या ती मॅच बघायला मिळणार आहे. चेंडू टटवला आहे. इथे बाकी चेंडू सरळ जातोय तो मिड विकेटच्या रिजनला. एकच धाव बघायला मिळते आणि या एका धावाची धावसंख्या होती ती 20. धावा झालाय. दीपक गुरव गुड बॉलिंग. खरोखर तिसरं षटक absolutely गुड, कारण त्यांना माहिती आहे धावसंख्या फक्त आपल्याला 61 मध्ये त्यांना दाबायचं, 61 धावामध्ये त्यांना खोलायचं आहे. पुन्हा एकदा महेश यष्टीरक्षक अतिशय अप्रतिम त्यांच्याकडे पाहायला मिळते. गुड बॉलिंग. प्रत्येक चेंडू खाली खाली ठेवला जातो, कोणत्याही पैसा रूम देत नाही. इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण थ्रो करेपर्यंत एकच धाव बघायला मिळते. गुड कन्व्हरिंग. काय क्लास, दर्जेदार क्षेत्ररक्षण तेवढा चांगल्या पद्धतीचं दीपक गुरव यांच्याकडनं बघायला मिळते. आणि आता समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो सिद्धांत नावाचा हा फलंदाज. सिद्धांत पाटील स्वतः संघमालक मोठ्या मैदानामध्ये आहेत. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. गुड बॉलिंग वर्क. खरोखर चांगलं परफॉर्मन्स देताना आपण बघत आहात. इथे बघा चेंडू टटवला आहे. डीप कव्हरच्या रिजनला चेंडू जातो. एक धाव मिळालाच बघते क्षेत्ररक्षण होते की पाहायचं आणि गुड फिल्डिंग इथे पुन्हा एकदा बघायला मिळते आणि एका धावांची धावसंख्या पूर्ण सरकते. धावसंख्या होती ती 22 धावा. तर खरोखरच एक लज्जेदार मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. खूप सुंदर आयोजन आणि खरोखर कौतुक का करावं वाटेल. 7 षटकाचे सामने बघायला मिळतात. हल्ली म्हणतात की क्रिकेटची षटकं कमी झालीत, पण या क्रिकेट प्रेमींचे मी कौतुक करेन. महाराष्ट्राच्या धर्तीवर पहिल्यांदा 7 षटकाचे सामने होताना आपण इथे बघत आहात. कारण नवोदित खेळाडू घेते, त्यांना संघाला खेळायला मिळायला पाहिजे आणि तिथून ते शिकू शकतात. ही चांगली रणनीती, एक चांगलं आकलन या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळते. चेंडू फसलाय, हवेवरती आहे. इथे बाकी झेल होतं, गोलंदाज स्वतः गेला चेंडूच्या मागे. इथे चेतननी चांगला कॅच घेतलाय, मिस शॉट झालाय. चेतन मोहितेचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. गुड वर्क फ्रॉम चेतन. इथे बाकी दीपक गुरवकडून मिस फील्डिंग झाली होती, पण चेतन मोहितेचं मी मनापासून कौतुक करेल. ज्या पद्धतीने खाडीवर तो प्रॅक्टिस करतो, वाऱ्यावर चेंडू कसा पसरतो आणि तशा वेळेस बघायला मिळतं. तशा पहिलं मोठं काम बघायला मिळालं. आसिफ मुच्छाले ये खाड़ी का क्रिकेट काम है कि हवा से गेंद कैसी घूमती है और बिल्कुल आखिरी तक देखते रह गए और बिल्कुल बढ़िया कैच लिया. यह है नीलेश फाइटर की काम, ये है उनका वर्क. जिस तरह से आपने यतीन किरण का नाम लिया, यहाँ से गड़े अतुल यादव, वहाँ से गड़े हुए, ये बढ़िया क्रिकेट है. और आने वाले दिनों में तारापुर के और उभरते सितारे. अभी मैंने यतीन से बात की पहले कि 8 जो टीम आती है ऐसे जमाने की टीम रखेंगे, टूर्नामेंट ऑर्गेनाइज करेंगे कि लोग कम हो गए, पब्लिक ही दिखते नहीं है. फाइनल मैच देखने जाओ, गिन चुन के 200-250, वो जमाने में 2-3 हज़ार तक लोग रहते थे. प्राइज डिस्ट्रीब्यूशन के 1000-1200 लोग देखने मिलते थे. वो क्रिकेट ही गुल हो चुका है, वहाँ फिर वो दिन आना चाहिए. खूप सुंदर गोलंदाजी, गुड कॅच. खरोखर चेतन मोहितेचं मनापासून कौतुक करेल. 2 गडी तंबूत परतलेत आणि बाद झालतो अक्षय. आता बाकी हा धनंजय, पहिल्याच सामन्यातला मॅन ऑफ द मॅच का उत्कृष्ट फलंदाजी. 15 चेंडू 48 धावाची आकर्षक खेळी करणारा हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो धनंजय. पुन्हा खूप सुंदर गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतो दीपक. खराब चेंडू, शॉट ऑफ लेन. संपूर्ण षटक सुंदर टाकलं होतं आणि इथे बाकी खराब चेंडू टाकला आणि 6 धावांची विचार कर धावसंख्या होती ती 28 धावा. इथे बाकी षटक संपलंय, तर 2 षटकं आणि 28 धावा झाल्यात. 3 षटकं झालीत. आता बघ तुम्हाला 24 चेंडू आणि 33 धावा. ह्या 6 धावा कदाचित वाचल्या असेल, पण मी म्हटलं की हा फलंदाज एवढा क्षणार्धात चेंडूचा टप्पा ओळखतोय. उत्कृष्ट तुम्हाला सिल्वरच्या ट्रॉफ्या बघायला मिळतात. कोणाच्या घरात कोणता मालक जाईल, फोटो सेशन आणि बँजेची वरात ही तुम्हाला शेवटच्या दिवशी बघायला मिळेल. न भूत न भविष्य. तसं रविवारी ग्रँड फिनाले मला वाटतं ही टुर्नामेंट तारापूरकरांनी न चुकता रविवारी वाटेच भरायला पाहिजे. पुन्हा महेश येतात. गुरु नावाने प्रत्येकांना परिचित असणारा हा महेश नावाचा खेळाडू बघायला मिळतो. त्यांच्या अर्धांगीने बाकी संसाराची लाट आणि क्रिकेटची पाठ कशी व्हायची. सासूबाई आपल्या तळ्यात आणि आहेत आमच्या मंचावर, असं बघताना काही मिळत नाही. आणि खरोखर अशा आईबाई आणि असं सासूबाई जर मिळत असतील तर का तुम्ही क्रिकेट बघू शकत नाहीयेत. एज घेतला, इथे झेलू नको पाहायचंय. इथे कॅच सोडलाय, गरज नव्हती इथे.
इथे बाकी झेल सुटतोय, कदाचित एक वेगळी रणनीती असावी. धावसंख्या 1 वर धावसंख्या होती ती 29 धावा. पुन्हा धनंजय समोर पहिला चेंडू षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी होतो महेश सज्ज आणि समोर एक मोठा बॅट्समन ज्याने पहिल्या सामन्यात आतषबाजी बघायला मिळाली. ओ गुड बॉलिंग वर खूप चांगला पहिला चेंडू हाताळला गेलाय. एक्सलेंट बॉलिंग ऑफ साइड ऑफ स्टंप. निश्चित आता पाहायला गेलं तर कधी बॉलिंग मिळत नव्हती, पण जेव्हा जेव्हा बॉलिंगची गरज पडला तेव्हा आपल्या समाजाच्या मॅच होतात भंडारी समाजात, तिकडे बाकी गोलंदाजी करता करता चांगला घडताना या गोलंदाजाला आपण पाहिलंय. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू, इथे बाकी सरळ चेंडू जातो. ओ इथे मोठा पक्षी जाळ्यात फसलाय. इथे बाकी मोठा गडी तंबूत पकडलाय. महेशने करामत केलाय. बॅक टू बॅक बघताना झेल घेतलाय आणि त्या आतिश नावाच्या खेळाडूचं जादू एक बार फिर चलेगी यहाँ पे. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाले. मोठा झटका बसला आणि उर्वरित विचार केला तर 61 धावासाठी इथे बाकी तुम्हाला गडी बाजच करावे लागतील आणि फलकात धावसंख्या लागली ती 29. सर्वांचे लाडके दादूच संध्याकाळी 4:30च्या दरम्यान आपल्याकडे तारापूर प्रीमियर लीगला शुभेच्छा देण्यासाठी एक खऱ्या अर्थात शेळी व्हिडिओ कोणताही पैसा न घेता एका मित्रप्रेमासाठी आमचे आदरणीय वसंतजी जाधव साहेब यांच्या एका शब्दावर तिकडे येत आहेत. चेंडू खेळलाय, सरळ चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी डी स्क्वेअरला फील्ड करेपर्यंत जादूकडून फील्ड बघायला मिळेल. थ्रो करेपर्यंत धावसंख्या 1 वाढते आणि धावसंख्या होते ती 30 धावा. अजून देखील 31 धावाची आवश्यकता. अतिशय मोठी रंगतदार मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. एका साईडला MK ब्रदर्स आणि दुसऱ्या साईडला विचार केला रेड चिप असा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. ओहो इथे चेंडू फसवलाय, सरळ चेंडू जातोय. ॲब्सोल्युटली फील्डिंग गुड वर्क. आणि या खेळाडूचं नाव आहे ते विक्रांत नाईक. खरोखर 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात, कारण एक धाव ही खूप मोलाची आहे. कारण 61 धावाचं माफक आव्हान तुम्ही 7 षटकामध्ये दिलाय आणि आता बाकी पुन्हा एकदा तुम्हाला बघायला मिळतात ते सिद्धांत पाटील आहे स्ट्राईकवरती. जयेश मात्र स्ट्राईकला. इथे बाकी चेंडू टटवलाय, सरळ चेंडू जातो लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्ररक्षण करेपर्यंत विक्रांतकडनं बघत आहात. एकच धाव फक्त बघायला मिळते. एका धावाने जो विचार केला फरक धावसंख्या लागली ती 32. काय मॅच बघायला मिळते. 32 धावा षटकात संपलीत ती 4. आता बाकी 18 चेंडू आणि 29 धावा. म्हणजे धावाची आवश्यकता, त्याला घाई करा प्लीज. यानंतर देखील अजून 2 सामने आपल्याला करायचे आहेत. 18 चेंडू आणि 29 धावा इथे बाकी करायचे आहेत. खरोखर खूप चांगलं बॉलिंग वर्क त्याने सांभाळलं. 61 धावा ही काही धावसंख्या जास्त मोठी नाही आहे 7 षटकाचा विचार करता तर. पण इथे बाकी खूप चांगल्यापैकी गोलंदाजी हाताळली गेली. पहिलं षटक गौरवने टाकलं, दुसरं षटक टाकलं ते महेशनी, तिसरं षटक टाकलं दीपकनी, चौथं षटक टाकलं महेशनी. आता पुन्हा गौरवला पाचारण केलं. गुड कॅप्टन्सी, कारण आपले प्रमुख अस्त्र आहेत जे आपले प्रमुख गोलंदाज कसं पाचारण करावं बघायचं आहे. आता बाकी बघूया. गौरव आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतो. आपण जर मॅचची समरीचा विचार केला 18 चेंडू 29 धावाची आवश्यकता. 61 धावा या विजयासाठी करायच्या आहेत. थर्डमॅन पॉइंट. ओ गुड बॉलिंग वर काय सुंदर गोलंदाजी हाताळली जाते. आपला पुऱ्या उंचीचा फायदा उचलत आहेत. बघा चेंडू येताना आर्म रॉकेट लॉन्चर जसा सुटतो, इंद्रधनुष्य जसा आकाशात पसरतो, तशा पण चेंडूचा तो मारा तिथे तुम्हाला पाहायला मिळतो. उंच पुरीचा फायदा होतो. गौरव काय क्लास दाखवला. दर्जेदार फलंदाजी आजपर्यंत आपल्या संघासाठी त्यांनी दोन्ही सामन्यात केलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी हाताळताना आपण बघत आहात. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू फसलाय. चेंडूच्या पाठीमागे जातोय महेश, स्वतः जातोय. बघूया
ओ गुड कॅच. आणि इकडे बाकी मोठा झटका बसतो. जयेश नावाचं वादळ इकडे समापन होतं, ज्याच्याकडून मोठी अपेक्षा होती. लो स्कोरिंग मॅच कशी टाईट व्हायची. आम्ही जेव्हा PDPL केली, PDPLमध्ये जेव्हा साईराज पाटील एन्जॉयड झाले आणि जेव्हा आमच्या समालोचक कक्षात भेटले तेव्हा साईराज पाटीलला विचारलं, कारण ते खूप मोठे खेळाडू होते, मोठमोठे मुंबईत त्याने अंडर-19 गाजवलं. मग त्याला विचारलं की साईराज आपल्याला ही लो स्कोरिंग मॅच, तेव्हा सांगितलं की जेव्हा लो स्कोरिंग मॅच असते तेव्हा सुरुवातीचे तुम्हाला पॉवर प्लेचे षटकं दाबून टाकायचे असतात, गडी बादच्या बादवर करायचे असतात आणि मग तुमचा आस्किंग रेट वाढतो आणि मग संघाच्या गडी गेलेले असतात. आणि अशी जर तुम्ही गोलंदाजी केली की लो स्कोरिंग मॅच जिंकू शकतात. त्याचं एक्झाम्पल उदाहरण इथे बघायला मिळते की सुरुवातीचे पॉवर प्लेमध्ये फक्त कमी धावा दिला, त्यानंतर प्रत्येक क्षणाने गडी बाद केलेत आणि जे त्यांचे मोक्याचे फलंदाज आहेत त्यांना गडी बाद करण्याचा तुम्ही प्रयत्न केला, म्हणून ही परिस्थिती बघायला मिळते. आतापर्यंत विचार केला गडी बाद झाले ते 4 आणि फरकात धावसंख्या 32. आता बाकी नवोदित फलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो हिमांशू. जी रणजीपटू आहेत ते अतिशय सुंदर खेळतात, म्हणजे आता देखील चांगला काम करतात. मुंबईसाठी खूप त्यांनी केलं आहे, कॉम्पिटिशनमध्ये आहेत आणि त्यांच्या हार्दिक तामोरे नंतर आमचे साईराज पाटील त्यांची मॅच असल्यामुळे ते हे देखील खेळाडू बघायला, कारण स्वतः PDPLचे एक आणि विजेता संघाचे नांदगाव लायन्सचे आमचे यतीनजी मेंबर आहात. तुम्ही खेळलाच होतात. अर्जुन तेंडुलकर असा तुमचा संघ होता आणि तुम्ही विजेता ठरला होतात आणि तुम्ही देखील फलंदाजी करण्यासाठी गेले होते. असे मोठमोठे खेळाडू ज्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आहे अशी यतीनजी दादा पाहायला मिळाला. पुन्हा गौरव गुड बॉलिंग, काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. यावेळेला ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. वाईड निशी धावसंख्या 1 निवड, धावसंख्या होती ती 33. 5वं षटक मार्गस्थ आहे. एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि गडी बाद झाले ते 4. 61 धावा विचार केला तेव्हा इथे चर्चा चालली होती की सामना कशा पद्धतीने होईल. इथे बाकी चांगल्या पद्धतीने फलंदाजी केला, हलक्या बारीने ढकललं गेलं, धावसंख्या 1 ने वाढते. इथे बाकी सुंदर क्षेत्रक्षण पुन्हा बघतात लॉंगॉनच्या रिझनला. धावसंख्या 1 ने धावसंख्या 33 34. एका साईडला हिमांशू आणि 15 चेंडू 27 धावा. सिद्धांत नावाचा तुम्हाला फलंदाज बघायला मिळतो. स्वतः ऑनर आहेत, स्वतः मालक आहेत. 15 चेंडू 27 धावा. ओहो, चेंडूला फ्लो केलाय, सरळ दिला, मिडू केला डोक्यावर, 6 धावा. ₹500 बक्षीस त्यांना जाहीर झालाय आणि साहेब त्याला द्यावं लागतील. संतोष पाटील यांच्याकडनं ₹1500 बक्षीस सिद्धांत पाटील यांना जाहीर झालं, कारण ज्या पद्धतीने सामना वर चढला होता आणि मोक्याचा षटकार मारला. धावसंख्या झाली ती 40. चला, आमचे ॲडव्होकेट प्रसाद पाटील यांचं आगमन झालंय. यतीनजी आपण त्यांचं सन्मान करायचा आहे. आमचे ॲडव्होकेट हायकोर्टाचे ॲडव्होकेट आहेत ते प्रसाद पाटील. आलात तुम्ही, निश्चितच गावावरचं प्रेम बघता खरोखरच मन गहवरून आलं, कारण तुमच्याकडून मिळाला आम्हाला प्रतिसाद आणि ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये राहून देखील तुम्ही आज बाकी आमच्या गावासाठी मनापासून प्रेम करतात. निश्चितच त्यांचं पुष्पगुच्छ आणि आमचा एक मोमेंट, एक आठवण तारापूर प्रीमियर लीग देऊन तुम्हाला सन्मानित करत आहोत. खरोखर ॲडव्होकेट प्रसाद पाटील तुम्ही आलात आणि असंच सहकार्य आपल्या गावासाठी नेहमीच करा आणि अशाच परीचं प्रेम अशा गावकऱ्यावर तुम्ही करायला बघायला मिळेल. आपण या बसा स्थानापन्न व्हा आणि पुनश्च एकदा तुमचं तारापूर क्रिकेट प्रेमतर्फे मनापासून आम्ही आभार मानतोय की तुम्ही बहुमूल्य वेळ देऊन इथे आलात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे धावा हव्या आहेत त्या. 13 चेंडू 19 धावा, 21 धावा. अजून देखील मॅच मोठी रुबाबात बघायला मिळते. काय क्लास, दर्जेदार क्षेत्रक्षण आणि चांगली गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. आता बाकी नवीन फलंदाज आलेत ते बॅट्समन नेम. मित्रांनो, ज्यांना नाव माहिती तो पाठवा. कोण आहे बॅट्समन? परेश. चला, परेश नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. गुड बॉलिंग वर्क बघायला मिळते. धावबाचा 4 डायरेक्ट थ्रो बघायला मिळेल का? दरम्यान नाही, धावसंख्या 1 ने वाढते लेग बायच्या रूपात आणि धावसंख्या होते ती 41. आता 12 चेंडू 20 धावा. अजून देखील मॅच मोठी बघायला मिळते. चला, आमचे अकबर अली आहेत. मी विनंती करतो की त्यांचं निश्चितच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. अकबर अली या, एक जुने क्रिकेटपटू, मधल्या फळीचे उत्कृष्ट फलंदाज, आमच्या रिफाई मूल्यातले. अकबरीचं मनापासून कौतुक करायला, पण एक काळ त्याने गाजवला होता की मोहल्ल्यामध्ये जायचं आणि अकबरीचं नाव घ्यायचं. अशा पद्धतीचा मोठा क्रिकेटपटू अकबरीला आपण पाहिलं. अकबरी यास असंच प्रेम आमच्या तारापूर प्रेममध्ये ठेवत राहा.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे तुम्हाला 20 धावाची आवश्यकता 12 चेंडूमध्ये. बघूया कोण गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. चेतन मोहिते नावाचा हा तो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. ह्याच्याकडे क्षमता आहे चांगल्या परीची गोलंदाजी टाकण्याचा. आता नुकत्याच झालेल्या चिंचणीच्या स्पर्धेमध्ये रोहिदास प्रेमने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. RPL मध्ये देखील चांगल्या पैकी गोलंदाजी करतोय आणि दोन्ही नियंत्रित कट टाकण्याची गोलंदाजी. 12 चेंडू आणि 20 धावा. काय सुंदर गोलंदाजी केली. 61 धावा असताना वाटलं की 7 षटकामध्ये 61 धावा म्हणजे सोपं आव्हान होतं, पण त्या आव्हानासाठी पहिल्या षटकापासून परफेक्ट लाईन लेंथ अचूक टप्पा गोलंदाजी केली आणि खूप चांगलं पैकी बघायला मिळते. आणि यानंतर बाकी तुम्हाला MS 11 आणि माजिद 11 असा मॅच बघायला मिळेल. चेतन मोहिते आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू. ओ गुड बॉलिंग. आता बाकी तुम्हाला 11 चेंडू 20 धावा. काय चांगली मॅच बघायला मिळते. या गोलंदाजाकडे क्षमता आहे कोणत्याही फलंदाजाला नाचवण्याची. खूप सुंदर गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. तारापूर लाल दरवाजाचा हा गोलंदाज. ओ इथे बाकी विकेट जातोय. इथे मोठा झटका. 10 चेंडू 20 धावा. काय सुंदर क्रिकेट. अजून देखील खूप चांगली गोलंदाजी हाताळताना तुम्हाला बघायला मिळतो. चेंडू टटवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. इथे झेल बाजू देखील पाहायचा आणि चेंडू सरळ जातो आणि गडीपात. व्हॉट अ बॉलिंग. काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. मी सुरुवातीपासून म्हटलं की हा गोलंदाजाकडे हुकूमत आहे. फलंदाज नाचवले कोणत्याही मैदानात द्या. मातीचं विकेट द्या, तुम्हाला खाडीची विकेट द्या, सिमेंटची विकेट द्या. सातत्यपूर्ण क्रिकेट खेळताना आणि अनुभवाची शिदोरी बांधताना आणि मोक्याच्या सणी बाकी 6वं षटक मार्गच असताना ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग. आता सिच्युएशन झालंय ते म्हणजे टोटली आहेत 8 चेंडू आणि 9 चेंडू आणि 19. 9 चेंडू आणि 19 धावा. काही विचार केला नसेल की 61 धावासाठी असा ताकी रणसंग्राम तुम्हाला बघायला मिळेल. 7 विकेट तंबूत गेलेत. 7 विकेट तंबूत गेले. 3 विकेट हातामध्ये. 19 धावा करायच्या. काय मॅच तुम्हाला बघायला मिळते. गुड फिल्डिंग वर्क, गुड बॉलिंग जॉब. आणि म्हणूनच ते MK ब्रदर्सचा संघ एवढा मोठा होताना पाहायला मिळतोय. केतन म्हात्रे नावाचा तुम्हाला फलंदाज बघायला मिळतोय. ओ गुड बॉलिंग. काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. शेन वॉनची जादू आज देखील जिवंत आहे. 8 चेंडू 19 धावा. 8 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा गुड बॉलिंग. ओ इथे बाकी थोडासा मिस होतं. क्षेत्ररक्षण होत नाही. बघता बघता 1 धाव बघायला मिळते. पण दर्शक लोकांचा गोलंदाजी आवडल्याचे जोरदार टाळ्या मारायला पाहिजे. कारण 61 धावासाठी एवढा झिजवणारा संघ आपण पाहिलाय. आणि मोक्याच्या साठी सुंदर गोलंदाजी करताना या सिमेंटच्या विकेटवर चेंडू टर्न करणे खायची किमान आहे. भल्या जमत नाही ते काम केतनने केलंय. आता बाकी द्वंद्व परीक्षा आहे, अग्नि परीक्षा आहे. कारण बॅट्समन लेफ्टी आहे आणि इथे बघायचं आहे 7 चेंडू 18 धावा. काय मॅच बघायला मिळते. एका साईडला रेड चिप आणि एका साईडला विचार केला तुम्हाला बघायला मिळते. तो म्हणजे निश्चितच MK ब्रदर्स.
7 चेंडू 18 धावा. कोणी विचार केला नव्हता की 61 धावासारख्या माफक धावाचा पाठलाग करताना इथे बाकी अशा परिस्थिती निर्माण होते. डावखुरा फलंदाज बघायला मिळतो हिमांशू. ह्याच्याकडे क्षमता आहे बॅटिंग करण्याची. ओ गुड बॉलिंग. इथे बाकी त्यांनी पाहिलं की टर्न करण्यापेक्षा मला टपरूक टाकायला पाहिजे. 1 धाव बघायला मिळते आणि एका धावाची गुड बॉलिंग जोरदार टाळ्या असायला पाहिजे. या षटकामध्ये फक्त धावा दिल्यात त्या 3 धावा आणि आता बाकी 6 चेंडू आणि धावा हव्यात त्या 17. तो 6-17चा खेळ कोण जिंकेल का? गुड कॅप्टन्सी. एका साईडला महेशचं मी कौतुक करेल, गौरूचं कौतुक करेल, चेतनचं कौतुक करेल. खऱ्या अर्थाने मॅच टर्निंग कुठे होऊ शकते. या षटकात दिल्या 3 धावा. सुंदर मॅच तुम्हाला बघायला मिळेल. 61 धावाचं मापक आवाज नसताना देखील बघायला मिळते. सर्व म्हणजे पॉवर प्ले खूप चांगला हाताळलं आणि पॉवर प्ले हाताळल्यामुळे आस्क्रेट वाढला गेला आणि प्रत्येक षटकामध्ये गडी बाद होत गेले. त्याच्यामुळे हा चित्र तुम्हाला बघायला मिळते. 6-17. विदित नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण बघा ऑफसाईडला कशावर 5 पॅक केलेत. एक आहे तर लॉंग ऑफच्या रिझनला, नंतर तुम्हाला डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हर पॉईंट आणि थर्डमॅन बघायला मिळते. राईट अमोर विकेट मारा करतो विदित नावाचा गोलंदाज. ओ गुड बॉलिंग आणि इथे लेग बिफोर मोठा झटका बसतोय. 8व्या गडी तंबूत जातोय. गुड बॉलिंग वर्क आणि लेग बिफोर होतोय तो खेळाडू डावखुरा फलंदाज हिमांशू नावाचा खेळाडू बाद होतोय. काय गुड बॉलिंग वर्क तुम्हाला बघायला मिळते. देखील चांगली फलंदाजी झाल्यानंतर तुम्ही जर कमकुवत धाव असतात तुम्हाला बघायला मिळतं की प्रत्येक षटकामध्ये विकेट काढायचं आहे, गुड फिल्डिंग वर्क करायचं आहे आणि गोलंदाजी जी आहे ती तुम्हाला आस्किंग रेट कमी द्यायचं. प्रत्येक गोलंदाजाचं मी कौतुक करेल. ज्या पद्धतीने 5 गोलंदाज वापरलेत. ओ केतन दवणे नावाचा खेळाडू बघतो. जेव्हा जेव्हा गरज पडलाय तेव्हा तेव्हा धावा काढल्यात. पण आज बाकी त्या अनुभवाचा खिंडार न पडता अनुभवाची शिदोर इकडे सोडायची आहे आणि 5 चेंडूत तुम्हाला 17 धावा ह्या करायच्या आहेत. गुड बॉलिंग वर्क. आता पहिले विचार केला 8 गडी तंबूत परतलेत. समोरचा संघ देखील गारद झाला, ऑलडाऊन झाले होते. या संघाला ऑलडाऊन करतील का हे येणारा प्रश्न विचारू शकते. खूप सुंदर मॅच आजच्या दिवसात तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तारापूर प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते. MK ब्रदर्स विरुद्ध ओ गुड बॉलिंग. 4 चेंडू 17 धावा. विदितचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. दर्जेदार स्पर्धा इथे बघायला मिळते. पहिल्या दिवसापासून बघायला मिळते. चला तारापूरकरांनो मैदानाच्या आतमध्ये एक मोठी मोठी सेलिब्रिटी तुमच्या थोड्यात हजर होणार आहे आणि खरोखर त्या सेलिब्रिटी बरोबर आपण सर्वांनी देखील ते गाणे गाणार आहे आणि निश्चितच आपण उत्साह अजून निर्माण करणार आहोत. येणारी सेलिब्रिटी बिग बॉस फ्रेम प्रत्येकाच्या गळ्यातलं ताई दादूस नावाचं मोठं व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचा तारा, कोळीगीतचा राजा थोड्याच वेळात आपल्याकडे येईल. ओ इथे बघतो ऑफ तुमच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. वाईडच्या रूपात धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ती 45. अजून देखील तुम्हाला धावा हव्यात त्या 4-16. काय मॅच बघायला मिळालाय. खऱ्या अर्थाने ही जर मॅच तुम्ही मिस केली असेल तर मला वाटतं की तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग मिस केली असं म्हणावं लागेल. 61 धावाचं माफक आव्हान असताना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतोय. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग अनालिसिस. थांबा 4 चेंडू होऊन द्या. इथे बाकी चेंडू जातोय. 1 धाव 2 धाव चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातात. सुंदर क्षेत्रक्षण तिकडे बघायला मिळते. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 47 धावा. आता 3 चेंडू आणि 14 धावा. काय मोठी रंगतदार लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. सर्व गोलंदाजाचं मी कौतुक करेन. गोरू विद्याचं गुड बॉलिंग, महेशची गौरवची बॉलिंग, महेश, दीपक आणि आता बाकी चेतन आणि विदित. पण चेतनच्या खऱ्या अर्थाने मी म्हणेल कौतुक करायला पण ज्या पद्धतीने एका षटकामध्ये फक्त 3 रन आणि 2 धावा. टाय झालं सुपर ओव्हरची नोंद घ्या. टाय जर झाली तर सुपर ओव्हर आहे.
चेतन 6वं षटक, 3 धावा 2 गडी मॅच केला. जिथे तुम्हाला 12 चेंडूने 21 धावाची आवश्यकता, ज्या पद्धतीने चेतनने गोलंदाजी केली. गुड बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम चेतन मोहिते. 3 चेंडू 14 धावाची आवश्यकता. पुन्हा विदित नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. ओहो, गुड बॉलिंग तुम्हाला बघायला मिळते. 2 चेंडू आणि 14 धावाची आवश्यकता. गुड बॉलिंग परफॉर्मन्स बोथ बॉलर. मी प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे. गुड फिल्डिंग वर्क आणि ज्या पद्धतीने इकॉनॉमिकली गोलंदाजी केली. प्रत्येक षटकामध्ये गडी बाद करण्याचं काम केलं, मोठा दबाव टाकला आणि ह्याच्याचमुळे सामना इथे जिंकण्याचं परामर्श का. 2 चेंडू आणि 14 धावा. ओहो, चेंडू टटवला आहे, सरळ जातो सीमा पलीकडे. 6 धावा, खणखणीत षटकार. आता शेवटचा चेंडू आणि 8 धावा. जुना आलाय का बॉल? मॅच बॉल बाहेर गेला. जुना बॉल द्या. हा घ्या बॉल. हा बॉल आलाय बघा. चला, शेवटचा चेंडू आणि तुम्हाला धावा बघायला मिळतात त्या 8. सामना बरोबरी झाला तर बाकी तुम्हाला सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. आमच्या आयोजकाकडून आता तुम्हाला माहिती मिळाली. नियमाची पलवत्ती तुम्हाला मी पुन्हा सांगितलीत. काय क्रिकेट बघायला मिळेल. 61 धावासाठी असं रनर संग्राम बघायला मिळतो. गुड बॉलिंग वर्क, गुड फिल्डिंग वर्क. एक देखील झेल सुटला नाही या इनिंगला. एकदा देखील फ्लम्बिंग झाली नाही. खूप सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळालं. म्हणजे उच्च कोटीचं काम तुम्हाला ह्या क्षेत्रक्षणाने बघायला मिळालं. क्लास दर्जेदार गोलंदाजी ही तुम्ही आता पाहिलेत. शेवटचा चेंडू 8 धावा विदित. ओ, आणि अशा पद्धतीने वाईट धावा. चला, अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. चला, अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन आहे. आता बाकी अजून देखील 7 धावा आहेत. पंचांचा निर्णय अंतिम आहे. कोणी हुज्जत घालू नये. धावसंख्या 1 ने वाढते. शेवटचा चेंडू आणि 7 धावाची आवश्यकता. षटकार गेला तर सामना बरोबरच होईल आणि पंचाचा डिसिजन अंतिम असेल. षटकार जर गेला तर सामना बरोबरच होईल. शेवटचा चेंडू आणि 7 धावाची आवश्यकता. 9 गडी बाद झालेत. काय सामना तुम्हाला बघायला मिळतोय. गुड बॉलिंग वर्क. 6 झाले, सामना बरोबरच होईल. सामना बरोबरीच झाला, तुम्हाला सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. गुड बॉलिंग. खूप चांगल्यापैकी गोलंदाजी केलाय विदितने. मनापासून कौतुक केला गोलंदाजाचं मी. अफुटली गुड बॉलिंग वर्क. ओहो, इथे बाकी सामना बरोबरीच झालाय. सुपर ओव्हर होणार आहे. कोणी मध्ये जाऊ नये. थांबा, 3 खेळाडूची नावं द्यायच्यात. कोणी मध्ये जाऊ नका. सुपर ओव्हर होणार आहे. पहिली सुपर ओव्हर. संतोष पाटील संघ मालक भरपूर खुश. चला, इथे बाकी सुपर ओव्हर. दोन्ही कॅप्टननी या. 3 खेळाडूची नावं आम्हाला द्या. चला, या दोन्ही कॅप्टन द्या तुमच्या बॅट्समॅनची आणि बॉलरची. दोन्ही कॅप्टन लगेच यायचं आहे आणि तुम्ही फिल्डिंग वाला मध्येच राहा. दोन्ही कॅप्टन गोरू 3 नावं आणि रेड शिपचे कर्णधार पटकन 3 नावे घेऊन या. TCPL पहिली TCPL आणि पहिलं सुपर ओव्हर. दीपक भाऊ